फार गंभीर गोष्ट आहे आणि हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. मानवी अवयवाची तस्करी आहे. म्हणजे ह्या चंद्रपूर आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर देश पातळीवर आणि देशाच्या बाहेर झालेल्या एकंदरीत घटना याकडे फक्त एसपी आणि कलेक्टर एवढा पुरता मर्यादित राहून चालणार नाही. खरं तर धर्माची जर पट्टी बांधून जर हे गुन्हा झाला असता तर त्याचं वेगळं प्रकरण झालं असतं. पण शेतकऱ्याची पट्टी आहे त्याच्या कपाळावर आणि म्हणून काही होत नाही आहे. सगळे सुस्त आहे. ना आमदार आला, ना पालकमंत्री आला, मुख्यमंत्र्याला एक फोन करा वाटला नाही. लाज नाही वाटली पाहिजे थोडी? अरे इथं शेती विकायचा विकता विकता आता शेतकऱ्याला अवय विकावं लागतं 1 लाखासाठी. त्याचं सोनं गेलं, सगळं गेलं. एक काय त्याच्या आई बहिणीवर साधं एक सोन्याचा एक टिचूर राहिला नाही. आणि मुख्यमंत्री विदर्भातला आहे. या अशा वाईट परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जगा लागत असेल तर तुम्ही जाती धर्माचे मुद्दे आणून आम्हाला महत्वाच्या मुद्द्यापासून दूर नेत आहे. आणि यासाठी आम्ही त्याच्यावर मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो केला नाही. 1994चा ऍक्ट आहे जो त्या ऍक्ट नुसार कारवाई होणं गरजेचं आहे. कलम 18 असन, कलम 19 असन, कलम 20 असन. अपहरणाचा गुन्हा दाखल अजूनपर्यंत एसपीनं केला नाही. एसपीनं चांगली कारवाई केली पण अजूनही गुन्हे बाकी आहे. आणि म्हणून 3 तारखेला महात्मा फुले जयंती आणि जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं त्या दिवशी आम्ही या रोशनच्या घरापासून तर नागपीडपर्यंत लॉंग मार्च शेतकऱ्याचा काढतोय. आणि असे किती गुन्हे आहे, मायक्रो फायनान्सवाले असन, फायनान्सवाले असन, असे सावकार जे आहे, तो बावनकुळे आहे, उकुर्डे आहे, तो बीजेपीचा एक कार्यकर्ता आहे. बीजेपीने काय गुंडे तयार केले का सत्तेच्या माध्यमातून पैसे वसूल करायला? या सगळ्याच्या विरोधात 3 तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर मोर्चाचं रूप वेगळे असू शकतं. साठी काही सरकारला काय या समिती गठीत केली पाहिजे. सावित्रीबाई फुले च्या नावानं एक संशोधन समिती व्हावं आणि हे अवैध शाहूकारी खास करून मायक्रो फायनान्सवाले हे कुठे मदत येते, गाडी उचलून घेऊन जातं. त्यांच्या बापाचंच राज्य आहे तसं काही. उघड्या डोळ्यानं आमचा मुख्यमंत्री पाहतोय. ह्या सगळ्याच्यावर एक समिती गठीत व्हावं. ह्या कायम बंदोबस्त अवैध शाहूकारीचा झाला पाहिजे आणि याचे पैसे परत भेटले पाहिजे ना. जे खंडणी सारखे वसूल केले त्याच्याकडून ते पैसे कधी परत करणार आहे तुम्ही? त्याचे पैसे सगळे परत करावं लागेल, नाही तर आम्ही घर फोडू त्यांचे. मग ते त्याच्यावर समिती गठीत करणे, पैसे वसूल करून देणे, त्यांच्यावर जे अजून गुन्हे दाखल, मानवी तस्करीचे गुन्हे दाखल झालेले नाही आहे ते दाखल करणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला नाही तो दाखल केला पाहिजे, खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो झाला नाही. हे सगळे गुन्हे दाखल करून ह्या सगळ्यांना याचे सगळे सूत्र आहे. कारण याच्यासाठी एसआयटी पण नेमली पाहिजे. कारण एसआयटी नेमल्याशिवाय एकटा पोलीस अधीक्षक हे सांभाळू शकत नाही. आणि याच्यात स्पेशल ब्रँचकडे हे जाणं फार गरजेचं आहे. आणि हा फक्त राज्य पातळीवरचा गुन्हा नाही, देश पातळीवरचा आहे. कोलंबियाला जाऊन किडनी विकताय, लहान प्रकार आहे हा. कंबोडिया हे असा जर प्रकार होत असेल तर ते फार चुकीचं आहे. मला तर गावाचंच नवल वाटते. गाव का पेटलं नाही? हे हिंदू मुसलमानाच्या नावाखाली झालं तर सगळे पेटले असते जातीच्या नावानं. पण शेतकरी म्हणून आहे ना, कोणाला पेटा नाही वाटत.